नमस्कार, पहा.com मध्ये सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं वारं जोरदार वाहत आहे। आपण आता ओतूरमध्ये आहोत। ओतूरमधल्या जो चौक आहे, ओतूरच्या एका चौकामध्ये आता आपण आहोत। समोर बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका सुरू आहेत यांचे फ्लेक्स आपल्याला सगळीकडे लागलेले पाहायला मिळत आहेत। तर एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालंय, तर त्यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे फ्लेक्स देखील आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये लावलेले पाहायला मिळतात। खरं तर नेमकी काय परिस्थिती आहे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, जनतेला नेमकं काय वाटतंय, लोकांच्या मनामध्ये नेमकं काय, हे खरं तर सगळंच समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे। एक मेडिकल स्टोअर्स आहे, आपण मेडिकल स्टोअर मध्ये या ठिकाणी आलोय। दादा सध्या या थोडंसं पुढे या, काय बोलू नका, राजकारणावर नाही गप्पा मारायच्या आपल्याला। खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत, काय ओतूर परिसरामध्ये नेमकी परिस्थिती परिस्थिती नेमकी काय? आम्ही असं म्हणलं नाही कुणा एकाच्या बाबतीत काहीतरी आम्हाला उत्तर द्या, नेमकी परिस्थिती काय दिसते ओतूर परिसरामध्ये? सगळ्यांचे प्रचार सुरू आहेत, काय होऊ शकतं या परिसरात कसं सांगता येईल? आपल्याकडे डायरेक्ट तुम्ही व्यावसायिक आहात, तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे लोक येतात, सगळे लोक येतात, चर्चा होते, काय कौल वाटतो, काय अंदाज वाटतो? औषधच घ्यायला येतं। अच्छा, तुमच्याकडे काही चर्चा होत नाही, ते टाळतायत बोलायला। ठीक आहे, व्यवसायाच्या निमित्तानं कदाचित ते नाही बोलू शकत, पण नेमकं मतदारांना या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे खरं तर आपल्या सगळ्यांचं समजून घेण्याचा प्रयत्न आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपल्या आपल्या मतदाराचा प्रचार करतोय, मात्र सर्वसामान्य जनतेचा नेमका कौल काय, जनतेला या सगळ्या संदर्भात नेमकं काय वाटतं हे आपला खरं तर समजून घेण्याचा प्रयत्न आहे। खरं तर काही व्यावसायिक मंडळी देखील इथं आहेत। दादा नमस्कार। सध्या खरं तर तुम्ही थोडेसे कामात बिझी आहे, पण थोडासा वेळ घेतो तुमचा। खरं तर आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत, ओतूर परिसरातही सुरू आहे। आता आम्ही पाहिले इथं सगळ्याच उमेदवारांचे फ्लेक्स लागलेत, काय परिस्थिती आहे ओतूर परिसरामध्ये, काय होऊ शकतं? आता पहा, याच्यामध्ये यांनी केलेली कामं इथून मागची आणि आता जी असलेली कामं, याच्यामध्ये यांचा जे आपले पब्लिक आहे त्यांचा जो महत्वाचा रोल काय आहे की ह्या लोकांनी आपल्यापर्यंत जी कामं पोहोचवली त्यांचा दर्जा हे महत्वाचं आहे आणि त्यांनी आजपर्यंत आहे कामं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडलेली। यामध्ये आता जी निवडणूक आहे असा आमचा एक अंदाज आहे की बाबा सचिन साहेब गोलप आणि छायाताई तांबे हे दोन उमेदवार 100% लागतील। अच्छा, म्हणजे क्रॉस वोटिंग होईल? हो, क्रॉस वोटिंग होणार 100%। म्हणजे असा एक आमचा म्हणजे बऱ्याच लोकांचा एक अंदाज आहे। बरं, छायाताई तांबे ओतूरगावच्या सरपंच आहेत, त्यांनी ओतूरमध्ये अनेक कामं केली, त्यांच्यावर अनेक टीकाही होतात, त्यांनी काही भ्रष्टाचार केला, काय केला, तुम्ही कसं पाहताय त्यांचं काम नेमकं कसं? हे पहा, टीका करणारे म्हणजे तो मुद्दा गौण आहे, पण अक्षरशः आम्ही जी लाईव्ह कामं पाहतो तर ती अतिशय चांगली आहेत। दुसरी गोष्ट, ते ज्या वेळेला इथे येतात जे काम चालू आहे ते काम स्वतः डोळ्यांनी पाहतात आणि मगच त्याला ते मान्यता देतात असं। आणि त्यांच्याबद्दल ओतूरच्या सर्व जे नागरिक आहेत त्यांचा मनोमन पाठिंबा त्यांना आहे। त्यांनी गावामध्ये जी कामं केली, जे काही रस्ते केले किंवा इतर कामं केली, त्या कामांचा दर्जा कसा आहे? कारण त्याच्यावरनं दर्जावरनं खूप टीका होतात। खूप छान आहे, दर्जा खूप छान आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथून मागचे सरपंच आणि इथून मागचे असणारे लोक ही ग्रामपंचायत सदस्य असो अथवा ग्रामपंचायतचे सरपंच असो, आतापर्यंत त्यांनी लाईव्ह लोकेशनला कधीच आलेलं नाहीये, कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्यांना बऱ्याच ठिकाणी ते व्हिजिट देतात आणि कामाचा दर्जाही पाहतात, तर त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत। त्यामुळे जिल्हा परिषदेत त्या गेल्या तर अजून चांगलं काम करू 100%। आणि त्यांच्या म्हणजे वोटिंग तर त्यांना भरपूर प्रमाणात होणार, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, काम महत्वाचं आहे। असं तुम्ही पोहोचताय, जनतेपर्यंत पोहोचताय, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, हे महत्वाचं आहे आणि ते त्यांच्या हातून घडतंय, त्यामुळे ते 100% त्यांचं ते सीट येणार। नक्कीच। खरं तर अनेक मतमतांतर प्रत्येकाच्या मनामध्ये असतात, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मतं मांडतो। खरं तर दादांनी सांगितलं की या परिसरामध्ये आमच्याकडे क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे। त्यांचं असं म्हणणं की छायाताई तांबे निवडून येतील,
त्याच्यानंतर सचिन भाऊ जे आहेत ते देखील निवडून येतील, अशी खरं तर भावना त्यांनी व्यक्त केली. ओतूर परिसरामध्ये खरं तर आपण फिरतोय आणि ओतूरच्या नागरिकांना नेमकं काय वाटतंय, कारण मोठं गाव आहे, जिल्हा परिषद गटातलं सर्वात मोठं गाव म्हटलं तरी चालेल आणि जिल्हा परिषदेचा उमेदवार या गावातला आहे, त्यांनी या गावचं सरपंच पद भूषवलेलं आहे. त्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना या सगळ्या संदर्भात नेमकं काय वाटतंय ते थोडंसं आपलं समजून घ्यायचा प्रयत्न आहे. काही व्यावसायिक बांधव या ठिकाणी आपल्याबरोबर. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? तौसिफ मोमीन. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. आम्ही गावामध्ये एकंदरीत फिरतोय, काय नेमकं वातावरण बघायचा प्रयत्न करतोय, काय नेमकी या परिसरामध्ये परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, शिवसेनेचा उमेदवार आहे, काय होऊ शकतं? परिस्थिती गावाची चांगली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार येऊ शकतो. म्हणजे छायाताई तांबे. छायाताई तांबे. आता या परिसरामध्ये सोशल मीडियावर कालपासून आपण पाहतोय की अनेक टीका होत आहेत. कुणी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, कुणी काय म्हणतंय. तुम्ही कसं पाहताय या सगळ्याकडे? गावचे सरपंच असल्यामुळे चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि गावचे बरेच प्रश्न मार्गी लावलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळे त्यांची येण्याची संभावना जास्त आहे. त्यांची येण्याची संभावना जास्त आहे. आणि खाली पंचायत समितीला जे उमेदवार आहेत प्रशांत भाऊ, ते गावचे उपसरपंच आहेत, त्यांच्या उमेदवारीकडे तुम्ही कसं पाहताय? त्यांच्या बाबतीत नेमकी काय परिस्थिती राहील? नाही, त्यांची परिस्थिती चांगली आहे. आता आपण जवळ गावातले असल्यामुळं जवळून ओळखतो त्यांना. बघ, कुणी यावा आणि गावाचे प्रश्न किंवा आजूबाजूचे जेवढे जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे प्रश्न मार्गी लावावा. ते प्रश्न मार्गी लागले पाहिजे अशी तुमची इच्छा आहे. दादा तुम्ही कसं पाहताय? काय नाही, आम्हाला काय, फक्त काम करा, पक्का कामं करा. बरं, काय परिस्थिती, कोण निवडून येऊ शकतं? सध्याची परिस्थिती काय? नाही सांगता येणार. वारं कुठे फिरलंय? नाही, राष्ट्रवादीचा वार हा दिसतंय. अच्छा, राष्ट्रवादीचं वारं दिसतंय. बरं, प्रत्येक जण आपलं आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत एक तरुण युवक सुद्धा आहे. दादा, ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तू कसा पाहतोय? काय एकंदरीत सगळी या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भरपूर छायाताई तांबेने कामं केलेली आहेत. सरपंच असो बरं का, आपले नाही का प्रशांत भाऊ उपसरपंच असो, त्यांनी पण भरपूर कामं केलेली आहेत. त्याच्यामुळं त्यांना निवडून देणं गरजेचं आहे. त्यांनी कामाची व्यक्ती, आपली कामाची माणसं आहेत, त्याच्यामुळे 100% त्यांनाच मतदान होणार आहे. आता बरेच मंडळी सांगतात की इथे छायाताई तांबेंना चांगलं मतदान होईल. मात्र काल परवापासून आपण पाहतोय सोशल मीडियावर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, त्यांच्यावर टीका होतीये. काही पण टीका करतील, पण ते आम्ही नाही म्हणत तसं की ते लोक काही पण जज करतील, पण ते कामाची माणसं आहेत, ते त्यांनी कामं करून दाखवली आणि काम पण पुढे करणार आहेत. ते ही कामाची माणसं आहेत, ते करणारच. ते आता आपण ज्या परिसरात उभा आहे हा कुठला एरिया आहे? हा मोमीन गल्ली आपला. मोमीन गल्ली. तुम्ही राहायला इथंच आहे? हो. या परिसरात त्यांनी काही केलेली कामं सांगू शकाल? कामं केली आहेत त्यांनी. 1-2 कामं सांगू शकाल आम्हाला? हे बघा, हे रस्ते बनवले आहेत, लाईटीचं, आमचं ते जमात खाण्याचं वगैरे सगळे कामं त्यांनी त्यांच्या मार्गी म्हणून केलेली आहेत कामं त्यांनी, भरपूर कामं. आता जिल्हा परिषदचा उमेदवार तुमच्यापर्यंत आलाय, तुम्हाला भेटलाय का? हो. तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादीच का? राष्ट्रवादी का बरं राष्ट्रवादी? राष्ट्रवादीची कामं अशी आहेत, आता गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. कोणी पण त्यांना ग्रामपंचायतमध्ये गेलं तरी त्यांनी लगेच ताईनी धावून येतात. ताई प्रशांत भाऊ पण लगेच येतात तिकडं. लगेच कोणची अडचण असली तरी ते सहाय्य करतात, काही अडचण नाही. मग कोणला असं ते भेदभाव करत नाही, नाही का, असं ते लगेच कामं करून टाकतात. असं जिल्हा परिषदेत गेल्यावर ते कामं करतील 100%. प्रत्येकाला असं वाटतंय जिल्हा परिषदेत गेल्यावर आमची कामं मार्गी लागतील. प्रत्येक जण काही ना काहीतरी भावना. थोडंसं आपण खालच्या गल्लीत परत जाणार आहोत. नागरिकांना, ग्रामस्थांना या निवडणुकीबद्दल नेमकं काय वाटतं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.